नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. एपिसोडची सुरुवात होते. सायली अस्मिताच्या रूममध्ये जाते व अस्मिता तिथे बाळासाठी दुपटी काढून बसलेली असते आणि सांगत असते, सुशीला आजींनी पाठवली आहेत बरं का ही मऊ मऊ दुपटी. तेवढ्यात सचिन रूममध्ये येतो व तो जोरात अस्मितावर ओरडतो, अस्मिता तुम्ही हळूहळू बोला ना, नाहीतर एक काम करा, खाली हॉलमध्ये जाऊन बोला, मला डिस्टर्ब होते. सायली सावरासावर करत म्हणते, सचिन भाऊजी मी खालीच जात आहे, मला थोडं कामही आहे, येते आम्ही अस्मिताई, तुम्ही काळजी घ्या. म्हणून ती निघून जाते. आता अर्जुन रूममध्ये येतो. सायली विचारते, काय हो आज यायला उशीर का झाला? अर्जुन म्हणतो, अगं आज बॅक टू बॅक खूप साऱ्या मीटिंग होत्या आणि उद्या मॉलमध्ये जाऊन प्रतिमा आत्याच्या डेड बॉडीचं व्हेरीफाय पण करायचं आहे ना, त्यामुळे चैतन्यासोबत बिझी होतो. तेवढ्यात चैतन्याचा फोन येतो. सायली म्हणते, 100 वर्ष आयुष्य आहे हो चैतन्य भाऊजींना. तो बोलतो, मॉलमध्ये व्हिजिट करण्यासाठी आपल्याला परमिशन मिळाली आहे, म्हणजे आता आपल्याला मॉलमध्ये जाऊन प्रतिमा आत्याची डेड बॉडीची चौकशी करता येईल. उद्याच जाऊया आपण. आता इकडे रात्र सरत नसते. अर्जुनला झोप लागत नसते. तो पाणी पितो. तेवढ्यात सायली उठते. तो घाबरत म्हणतो, हां तू जागी आहेस? घाबरलो ना मी. तिथे सायली आणि अर्जुन गप्पा मारत असतात. अर्जुन सांगतो की सायली माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं आपल्या कुटुंबावरही प्रेम आहे. माझी पहिली प्रायोरिटी तुम्ही आहात. सायलीही हे सगळं लाईटली घेऊन अर्जुनला झोपायला सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे नागराज काहीतरी झोपेमध्ये बडबडत असतो. ते सुमन काकू ऐकते. नागराज झोपेमध्ये बडबडत असतो, नेहमी नेहमी तर तुझंच ऐकत असतो, आता तुला माझं ऐकावं लागेल. तू बसून राहा मैपत, तुला मी खायला घालतो आणि तू मला धमकी देतोस, अजिबात नाही चालणार. तेवढ्यात सुमन काकू नागराजला उठवते आणि जाब विचारत असते, काय बडबडत होतात तुम्ही झोपेत? कोणाच्या समोर बसून असता तुम्ही? तेवढ्यात नागराज सुमनला विचारतो, ए तुझं मंगळसूत्र कुठं आहे? सुमन बोलते, पडलं असेल बहुतेक. यावर नागराज भडकतो व बोलतो, नवऱ्याची किंमत राहिली नाहीये ना तुला, म्हणून मंगळसूत्र घातलं नाहीयेस. सुमन ही सडेतोड उत्तर देत बोलते, आधी नवऱ्याने बायकोची किंमत ठेवावी लागते. धमक्या नाही द्यायच्या हा मला, हे माझंही घर आहे आणि पटकन आवरून खाली या, तुमचं उद्धट बोलणं ऐकायला मी रिकामी नाहीये. एवढं बोलून ती खाली निघून जाते. आता तिला खाली येऊन संशय येतो की काल जे माझं मंगळसूत्र ज्या चोराने हिसकावून नेलं होतं, ती चोर यांनीच पाठवली नसतील आणि हे झोपत काय बडबडत होते. दुसरीकडे सायली अर्जुनला उठवते आणि अर्जुन आळशीपणा करत म्हणत असतो, अगं झोपू दे ना अजून, रात्रभर मी झोपलो नाहीये. तर तेवढ्यात सायली म्हणते, काय झालं, का झोपला नाही रात्रभर? अर्जुन पटकन बोलून जातो, अगं अस्मिताईचेच विचार येत होते मनात. सायली एकदम बोलून जाते की काय बोललात, अस्मिताई? तुम्ही आजकाल सारखं अस्मिताई अस्मिताई नाही करत का? काही झालं आहे का? तर अर्जुन सगळं टाळाटाळ करत काही नाही बोलत असतो. आता दुसरीकडे साक्षीला घराबाहेरून काही आवाज येतात. साक्षी म्हणते, तसं तर या एरियामध्ये कोण येत नाही, आज हे कसले आवाज येतात? ती बघायला जाते तर बाहेर पोलीस असतात. ती खूप घाबरते. पोलीस इथे का आले असतील? त्यांना कळलं असेल का की साक्षी शिकरे जिवंत आहे? ते मला तर शोधत आले नसतील. आणि तेवढ्यात पोलीस साक्षीच्या घरची बेल वाजवतात आणि जोरात बोलतात, दार उघडा, कोण आहे घरात? दार उघडा, आम्हाला माहिती आहे तुम्ही आतमध्येच आहात. दार उघडा, नाही तर आम्हाला दार तोडून आतमध्ये यावं लागेल. साक्षी खूप जास्त घाबरते. दुसरीकडे अर्जुन नाश्ता करायला खाली येत असतो व तो परत एकदा अस्मिताईबद्दलच विचारत असतो की अस्मिताई आली नाही अजून, तिने नाश्ता नाही केला, कुठे आहे ती? आता सायलीला संशय येतो की अर्जुन सारखं सारखं अस्मिताईबद्दल का विचारत आहेत, त्यांची एवढी काळजी का आहे त्यांना. अर्जुन अस्मिताईच्या रूममध्ये जातो व खूप गमतीशीरमध्ये बोलतो, कोण आहे रूममध्ये, आत येऊ का? रूम सर्व्हिस मॅम. काय आहे ना मॅम, तुमची कंप्लेन आले कल्पना सुभेदारकडून की तुम्ही खातपीत नाही येत वेळेवर. अस्मिताई म्हणते, ए बावळटपणा करू नकोस, ये आत. आता अर्जुन खूप प्रेमाने बोलतो की अस्मिताई ही आहे ब्रदर सिस्टरची डेट, समज आणि खाऊन घे पटकन. खात असताना अस्मिताच्या डोळ्यातून पाणी येतं. अर्जुनला संशय येतो, सचिन तर नीट वागतोय ना तुझ्यासोबत? अस्मिताही बोलते, हो अरे सचिन वेळ देत आहे मला आणि आता तर त्यांनी माझ्यासाठी वर्क फ्रॉम होमही घेतलंय. पण मला ना काहीतरी चुकीचं वाटतंय. असं वाटतंय की सचिन समोर असूनही नसल्यासारखं मला वाटतंय. एकटं एकटं वाटतं रे. अर्जुन म्हणतो, कोणी सांगितलं एकटी म्हणून? मी आहे तुझ्यासोबत, तुला कधीच सोडून जाणार नाही. आणि अचानक म्हणतो, तुझं माहीत नाही पण माझ्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले आहेत. ते दोघे आता हसत हसत नाश्ता करतात. आता दुसरीकडे साक्षीचा दरवाजा पोलीस वाजवत असतात. तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि बोले,
एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्या दरवाजाच्या बाहेर काय करताय? पोलीस विचारतात, तुम्ही या घरामध्ये राहता का? प्रिया बोलते हो. आणि आता पोलीस म्हणतात, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.